काय केलं पाहिजे अजून काही नवीन कल्पना आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही पुढच्या विद्यार्थ्यांना शिकू. नाही, फार छान ट्रेनिंग दिलेलं इथे, पण मला असं वाटतं की प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण फक्त शिकून घेऊन जे असतं ते इनफ नाही राहत. यांनी जे सांगितलं ते डेली जर आपण फॉलो केलं, आता जसं आपल्याकडे ड्रायव्हर असेल पण आपण त्याच्यावरही डिपेंडंट राहून बरोबर नाही आहे. आपण स्वतः थोडंसं डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी इकडनं पण फार छान ट्रेनिंग मिळतं, बारीक बारीक गोष्टी सगळे शिकवतात, त्याच्यामुळे तसं तर फार चांगलं आहे. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शीतल महादेव बंडगर. सर्वप्रथम तर मी बांडे मोटर ट्रेनिंग स्कूलचा धन्यवाद करेन, साहेबांचा आणि जे सगळा स्टाफ आहे सगळे खूप कोऑपरेटिव्ह होते. आणि आमच्यासारखे जे कच्चा लिंबू आहेत, मला तर गाडीचं म्हणजे काहीच नव्हतं माहिती, टू व्हीलर पण नाही माहिती, फोर व्हीलर पण नाही माहिती. तर त्याच्यातली जे काही सिस्टम आहे, राईट फ्रॉम गाडीत बसल्यापासून गाडी स्टार्ट करून गाडी एंड पॉईंटपर्यंत आणण्यापर्यंत काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ते सगळ्यांची त्यांनी एकदम सविस्तर माहिती दिली आहे. मला असं वाटतं गाडी आपण आपल्या कम्फर्टसाठी चालवतो, कुठल्या इमर्जन्सी केससाठी चालवतो, पण आपल्या कम्फर्टसोबत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण रोडचा डिसिप्लिन, गाडीचा डिसिप्लिन, स्वतःचा डिसिप्लिन आणि बाकीचे लोक जे आपल्या अवतीभोवती आहेत ते सगळे आपल्याकडे म्हणजे किती पॅरलिझममध्ये चालतात हे इम्पॉर्टंट आहे. प्रेझन्स ऑफ माइंड गाडी चालवताना खूप इम्पॉर्टंट आहे. मल्टीटास्किंग गोष्टी आहेत, मिरर पण बघायचं आहे, गिअर पण चालवायचं आहे, क्लच ब्रेकचं कॉर्डिनेशन आहे. म्हणजे माझा स्वतःचा फॉल्ट असा होतो की मी गिअर टाकताना माझं स्टेअरिंग त्या साईडला वळलं जातं, तर त्या गोष्टी कशा मेंटेन करायचं हे इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या केसमध्ये थोडासा गॅप झाला, ट्रेनिंग झाल्यानंतर मी थोडी प्रॅक्टिस मिस झाली, त्याच्यामुळे गोष्टी विसरायला होतात. सो जसं म्हणतात की बॉडीला 21 डेज लागतात, ब्रेन आणि बॉडीला 21 डेजमध्ये कोणती गोष्ट अडॅप्ट करण्यासाठी. तर त्या 21 डेजमध्ये तुमचं ट्रेनिंग प्लस तुमचं स्वतःचं प्रॅक्टिस हे इम्पॉर्टंट आहे, तेव्हा जाऊन तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता. तर माझ्याकडून ज्या चुका झाल्यात त्या मी म्हणजे पुढच्या लोकांना सांगेल की ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिस हे इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. काय कमी राहिलं का?